नमस्कार मंडळी, आज आपल्याला शिलोन मच्छी बनवायची आहे। आज माझी खूप इच्छा झाली शिलोन मच्छी खायची, तर आपल्या म्हाताऱ्याने शिलोन मच्छी आणली। आता आपण हे शिलोन मच्छी बनवून घ्यायची आहे। आपल्याला पहिले आपल्याला शिलोन मच्छी बनवायची आहे। आता आपण हा मसाला भाजून घेऊया। 2 कांदे कापून घेतले आहे, 2 चम्मच तीळ घेतले आहे, शेंगदाणे घेतले आहे, कोथिंबीर घेतली आहे, 2 गाठी लसणाचे घेतले आहे, 1 चम्मच जिरं घेतला आहे, 2 चम्मच धने घेतले आहे। आता हा मसाला आपण तव्यावर भाजून घेऊया। आता प्रथम कांदे भाजून घ्यायचे आहे आपल्याला। बाजूला शेतीचे कामं चालू आहे ना, म्हणून आवाज येत आहे असा। आता आपण हा मसाला तव्यावर भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण धने टाकून घ्यायचे आहे आपल्याला। तिथेच आपण शेंगदाणे पण टाकून घेऊ। इतकं चांगला झाला आहे, लवकर भाजून येते। चांगला भाजा लागते मसाला लाल होईपर्यंत। कांदा चांगला झाला का मसाला पूर्ण चांगला झाला का बस भाजी चांगली बनते। मसाला चांगला भाजला नाही तव्यावर तर भाजी चांगली लागत नाही। आता तीळ पण टाकून घेऊया त्यामध्ये। तीळ पण टाकून घेतले। मसाला तयार झाला आहे मंडळी, आपला काढून घेतला आहे मसाला, भाजून झाला। मसाला आपण पाट्यावर वाटून घ्यायचा आहे आपल्याला मंडळी। आता पाट्यावर वाटून घ्यायचा आहे मसाला। हे अद्रक चांगलं पाट्यावर बारीक होत नाही। आता हे याला चांगलं ठेसून घ्यायला लागते मसाल्यामध्ये, वाटून घ्यायचं। चांगला मसाल्याचा पेस्ट झाला, पण हे अद्रक चांगलं बारीक होत नाही पाट्यावर। मंडळी आपला मसाला झालेला आहे। आता आपण हा मसाला ताटामध्ये घेतला। आता हे याच्यातलं पाणी बी ताटामध्ये काढू, थोडंसं पाट्याचं पाणी। पाट्याचं पाणी बी घेऊन घेतलं ताटामध्ये। जमलं आता आपण मच्छी धुवून घेऊ। मच्छी धुवून घेतली आता आपण। दोन तीन पाण्यानं आपण धुवून घ्यायची चांगली स्वच्छ। पुन्हा एकदा धुवायची। मंडळी आपण आता हे मच्छी तळून घ्यायची आहे आपल्याला। तेल टाकलं आहे तव्यावर। आता हा मसाला थोडासा हळद, तिखट आणि मिरची पावडर मिसळून घ्यायचा आणि या मच्छीला लावायचा। म्हणजे आता या मसाल्यामध्ये आपण मिरची पावडर टाकायचं आहे आपल्याला, मीठ टाकायचं आहे, हळद पण टाकायचं आहे। यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया। तेल टाकून घेतलं आहे आणि थोडा मसाला पण मिसळून घेऊ, कारण आपला मच्छी तळून घ्यायची आहे आपल्याला। आता हे मच्छीमध्ये
मिश्रण करायचं आहे आपल्याला. मच्छीमध्ये मिसळून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे मच्छी तळून घेतली तर चांगली लागते. आता हे मच्छीमध्ये मिसळून घेतलं आहे पूर्ण मसाल्याचं. हळद, तिखट, मीठ, मसाला हे मिसळलं आहे. आता आपण तव्यावर तळून घ्यायचे आहे आपल्याला. आता आपण तव्यावर तळून घेतली आहे मच्छी आपण. तयार झालेली आहे. मच्छी तयार झालेली आहे, तळून घेतली आहे आपण आता या मच्छीला. मच्छी तळून घेतली आहे आपण. आता आपल्याला मच्छी तळून घेतली आहे आपण. आता ह्या मच्छीची आपण भाजी बनवूया. झालेला आहे, तळून झालेली आहे मच्छी. आता आपण भाजी फोडणी देऊया. मंडळी, आपण आता आपल्याला मच्छी बनवायची आहे, तळून झाली. आपण तेल टाकूया. 4 बुटले तेल टाकू मच्छी बनवासाठी, कारण तळून काढलेली मच्छी आहे, त्याचाच पूर्ण तेलच सुटलं आहे त्या मच्छीला. तर आपण आता थोडं कमी तेल घेऊ, कारण उन्हाळा लागला ना, जास्त तेल खाल्ल्यानं घाम जास्त फुटते, म्हणून थोडं कमी तेल टाकायचं. आता तेल गरम झालं आहे, त्यामध्ये कांदा सोडून द्यायचा आहे. आता त्यामध्ये कांदा टाकला. आता त्यामध्ये कांदा टाकला आहे. कांदा झाला आहे मंडळी. आता आपण मसाल्याचा पेस्ट टाकून घेऊया. आता यामध्ये आपण मसाला पेस्ट टाकला आहे. यामध्ये आता आपण मसाला पेस्ट टाकला. मसाला चांगला शिजू द्यायचा, कारण चांगला मसाला झाल्याशिवाय भाजीला तरी सुटत नाही आणि खायला चव लागत नाही. मसाला चांगला होऊ द्यायचा. आता त्यामध्ये आपण मिरची पावडर, हळद आणि मीठ हे पण घालूया. यामध्ये होऊ द्यायचं चांगलं, मसाल्यामध्ये गदगद शिजू द्यायचं. मिरची पावडर, मीठ आणि हळद. आता मिरची पावडर, हळद झाला आहे, गदगद होऊ द्या चांगलं. त्यामध्ये थोडं मसाल्याचं पाणी टाकूया. थोडं मसाल्याचं पाणी टाकून घेतलं आहे त्यामध्ये. त्यामध्ये मसाल्याचं पाणी टाकून घेतलं आहे. अजून थोडं टाकूया. मच्छीला लावलेला मसाल्याचं बी पाणी टाकून घेऊ, कारण आपण मच्छी तळायच्या वेळी हा मसाला लावला होता त्या मच्छीला. पाणी टाकून घेतलं आहे. हा मसाला होऊ द्यायचा आहे यामध्ये चांगला गदगद. आता पराठ्या पण लावून घ्यायचे आहे. विजू जात आहे. आमच्या इकडे हवा खूप सुटते. मंडळी,
आहे. आता ही मच्छी आपण यामध्ये टाकून घेऊया. तळलेलीच मच्छी आहे पुरी. आता त्यामध्ये टाकून घेतली आहे मसाल्यामध्ये मच्छी. कारण मच्छी आम्हाला खूप आवडते, आमच्या म्हाताऱ्याला पण आवडते आणि मला पण आवडते. म्हणून आज इच्छा झाली तर मच्छीला पाठवलं मी म्हाताऱ्याला. आता थोडं यामध्ये झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आता हे मसाल्याचं थोडंसं पाणी टाकायचं आहे मच्छीला. आता मसाल्याचं पाणी टाकून घेतलं आहे. आता हे कोथिंबीर यामध्ये सोडून द्यायचे आहे आपल्याला आणि हे मच्छी शिजू द्यायची आहे. थोडी शिजू द्या मंडळी. आपली भाजी आता तयार झालेली आहे मच्छीची. आता आपण ह्या म्हाताऱ्याला ताट वाढून देऊया. आपली भाजी एकदम टेस्ट झणझणीत तयार झालेली आहे. आपण या म्हाताऱ्याला ताट वाढून देऊया. मंडळी म्हाताऱ्याला ताट बनवलं आहे. आता जेवण करते म्हातारा. तुम्ही पण जेवण करायला या. चॅनलला सबस्क्राईब करा.